आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरात वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील गृहसंकुलांचे सांडपाणी व कंपन्यातील केमिकलचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतरित्या उल्हास नदीच्या पाण्यात सोडले जात आहे। यामुळे नदीचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून दूषित झाले आणि याच दूषित पाण्यात भाजी विक्रेते सर्रासपणे पालेभाज्या धुत असल्याचे चित्र समोर आले। 2006 नंतरपासून बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे। त्यामुळे मोठमोठी अनेक गृहसंकुले उभी राहत आहेत। मात्र शहरात अजूनही भुयारी गटार योजना पूर्णपणे झाली नसल्यानं या गृहसंकुलातील सांडपाणी आणि शहरातील MIDC परिसरातील अनेक कंपन्यांमधील केमिकलचे पाणी हे नाल्यांमध्ये अनधिकृतपणे सोडले जात आहे आणि हेच नाले पुढे जाऊन उल्हास नदीला मिळत आहेत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहराला बारमाही पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी ही प्रदूषित झाली आहे। अगदी नदीच्या तीराकाठी जमा झालेला कचरा आणि केमिकलचे पाणी यामुळे पाण्याला दूषित रंग व उग्र वास येत आहे आणि याच भागात काही भाजी विक्रेते अगदी टेम्पो भरून विक्रीस आणलेल्या पालेभाज्या या सर्रासपणे दूषित झालेल्या पाण्यात धुत आहेत। बदलापूरकर खात असलेल्या पालेभाज्या या जरी चांगल्या शेतीयुक्त जमिनीतून पिकत असल्या तरी त्या प्रदूषित पाण्यातून धुतल्या जात असल्यानं त्या खाण्यायोग्य राहिलेल्या नाहीत आणि यावर कोणाचाच अंकुश नसल्यानं बदलापूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येतोय। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।